खोट्या आरोपाखाली एका व्यापारी पित्याला आणि त्याच्या मुलाला अटक केली गेली। मग पोलीस कोठडीत बेदम मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी एकच धडपड सुरू झाली। अगदी पोलीस कोठडीतील रक्ताचे डाग पुसण्यापासून ते खोटं फिटनेस प्रमाणपत्र तयार करण्यापर्यंत। तुम्हाला ही एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल, पण हे घडलंय तामिळनाडूत। आणि त्याहून धक्कादायक म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवेल असं हे कृत्य चक्क 10 पोलिसांनी केले। हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या प्रकरणी तामिळनाडूच्या मदुराई जिल्हा सत्र न्यायालयानं सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला। कोरोना काळात एका व्यापाऱ्यासह त्याच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी न्यायालयानं 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। या पार्श्वभूमीवर कोरोना काळात तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडलं होतं, कोठडीत असलेल्या बापलेकाची पोलिसांनी कशा प्रकारे हत्या केली, तपासात काय धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, त्याबद्दलचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। जून 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना तामिळनाडूतील सत्तानकुलम येथील व्यापारी पी जयराज वय वर्ष 62 आणि त्यांचा मुलगा बेनिक्स वय वर्ष 31 यांना अटक करण्यात आली होती। कोरोना काळात लागू केलेल्या उपाययोजनांचं उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा आरोप या दोघांवरही करण्यात आला होता आणि त्यानंतर तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत बाप लेकाला गंभीर दुखापत झाली होती। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता काही दिवसातच दोघांचा मृत्यू झाला। ही घटना उघडकीस येताच तामिळनाडूसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती। 24 जून 2020 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली। स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला। सप्टेंबर 2020 मध्ये सीबीआयनं या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले। निरीक्षक एस श्रीधर, उपनिरीक्षक के बालकृष्णन, उपनिरीक्षक पी रघु गणेश, हवलदार एस मुरुगन, हवलदार ए सामदुराई, शिपाई एम मुथुराज, शिपाई एस चेल्लादुराई, शिपाई थॉमस फ्रान्सिस, शिपाई एस वेल्लुमुथू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलिसांची नावं होती। या प्रकरणातील 10वा आरोपी विशेष उपनिरीक्षक पालदुराई याचा ऑगस्ट 2020 मध्ये कोठडीत असतानाच कोरोनामुळे मृत्यू झाला होता। ऑगस्ट 2022 मध्ये आरोपींविरोधातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले। सुमारे 6 वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयानं मार्च 2026 मध्ये पुराव्यांच्या आधारे या 9ही पोलिसांना दोषी ठरवलं आहे। तत्पूर्वी सीबीआयच्या तपासातून या प्रकरणातील काही धक्कादायक बाबीही उघड झाल्या आहेत। व्यापारी पी जयराज यांनी लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलंच नव्हतं, तरीही 19 जून 2020 रोजीच्या रात्री त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपी पोलिसांनी रचलेल्या एका गुन्हेगारीचा हा कट होता। या दरम्यान जयराज यांना अटक झाल्यानंतर त्यांचा मुलगा बेनिक्स हा पोलीस ठाण्यात पोहोचला। वडिलांना झालेली मारहाण पाहून त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली। त्याचवेळी आरोपी पोलिसांनी त्यालाही बेकायदारित्या तुरुंगात डांबलं आणि रात्रभर अमानुषपणे मारहाण केली। पोलिसांशी कसं वागावं याचा धडा शिकवण्यासाठी पितापुत्रांवर रात्रभर कोठडीत अत्याचार करण्यात आल्याचं सीबीआयनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे। हे निर्ढावलेले पोलीस इतक्यावरच थांबले नाहीत, तर मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या पितापुत्रांना त्यांच्या जखमांमधून जमिनीवर सांडलेलं रक्त पोलिसांनी साफ करायला लावलं। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला बोलवण्यात आलं, जेणेकरून मारहाणीचा कोणताही पुरावा उरणार नाही। त्या दोघांवर पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा खोटा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। इतक्यावरच न थांबता त्यांना गंभीर जखमी असतानाही कोठडीत ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून बनावट फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आलं। बाप लेकाचे रक्ताने माखलेले कपडे रुग्णालयाच्या कचरापेटीत टाकून पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील या तपासातून समोर आलं आहे। दरम्यान बाप लेकाची पोलीस कोठडीतील ही हत्या झाल्यानंतर द इंडियन एक्सप्रेसनं त्यावेळी या थरारक प्रकरणाचा उलगडा जगासमोर केला होता। वृत्तानुसार जयराज यांनी लॉकडाऊनमध्ये दुकानं लवकर बंद करण्याच्या पोलिसांच्या सक्तीवर टीका केली होती। हाच राग मनात धरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। या दरम्यान त्यांच्या मुलानं वडिलांना वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर
पोलिसांचा अहंकार आणखीनच दुखावला गेला आणि त्यांनी त्यांच्या मुलाला देखील बेकायदारित्या मारहाण केली. हा छळ केवळ क्रूरच नव्हता, तर त्यातील भीषणता ही अस्वस्थ करणारी होती. या पितापुत्राला अटक झाल्यानंतर रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबलेल्या त्यांच्या नातेवाईकांना देखील पोलिसांनी शिवीगाळ केली. नातेवाईकांनी सकाळी जेव्हा जयराज आणि बेनिक्स यांना पाहिलं तेव्हा दोघांचीही प्रकृती अत्यंत खालावली होती. पितापुत्राच्या या कोठडीतील मृत्यूनंतर संपूर्ण तामिळनाडूत संतापाची लाट उसळली होती. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला, तर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या पोलीस अमानुषतेचा तीव्र निषेध केला. हा गुन्हा लपवण्याचा पोलिसांकडून पूर्णपणे प्रयत्न झाला, तर सीसीटीव्ही फुटेजही नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र एका महिला हवालदारानं न्यायालयात दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणाचा तपास वेगानं झाला. 2025 पर्यंत या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांच्या उलट तपासण्या पूर्ण झाल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक श्रीधर यानं स्वतःची शिक्षा कमी करून घेण्यासाठी माफीचा साक्षीदार होण्याची न्यायालयाकडे विनंती देखील केली होती. मात्र CBI आणि पीडित कुटुंबानं त्याला तीव्र विरोध केला आणि न्यायालयानं त्याची ही विनंती फेटाळून लावली. अखेर 6 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर जिल्हा न्यायालयानं पुराव्यांच्या आधारे या 9ही पोलिसांना दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला.